तर M2च्या PYQमध्ये आज आपल्याकडे परत क्वेश्चन आहे बीटा फंक्शनचा. जो क्वेश्चन दिलेला आहे, प्रूव्ह दॅट बीटा ऑफ m and n इज इक्वल्स टू इंटिग्रल 0 to 1 x to the power m-1 plus x to the power n-1 and divided by 1 plus x to the power m plus n. आता क्वेश्चनमध्ये इश्यू असा आहे की जो आपला स्टँडर्ड फॉर्म्युला होता बीटा फंक्शनचा, की बीटा ऑफ m and n इज इक्वल्स टू इंटिग्रल 0 to 1 तर आहे, पण त्यामध्ये कंडिशन काय होती की x टू दी पॉवर असला पाहिजे m-1 आणि 1 मायनस एक्सचा पॉवर असला पाहिजे n-1 dx, आणि दोन्हीही केसमध्ये m आणि n ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, ग्रेटर दॅन 0. आता या केसमध्ये काय, हा जर डिनॉमिनेटर मी वरती घेऊन गेलो तर काय होणार, हा m आणि n ची व्हॅल्यू काय होणार, निगेटिव्ह. तर ती ही कंडिशन सॅटिस्फाय करणार नाही, म्हणजे हा फॉर्म्युला आपल्या कुठल्याही कामाचा नाही. तर आपल्याकडे सेकंड फॉर्म्युला आहे. तो सेकंड फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला की जर आपलं फंक्शन त्याची लिमिट जर सपोज 0 to इन्फिनिटी असेल तर एक्सचा पॉवर m-1 आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 प्लस एक्सचा पॉवर m प्लस n लिहिला आपण, तर आपण त्याला बीटा ऑफ m and n लिहू शकतो. तर आपला पहिलं काम काय असलं पाहिजे की जी लिमिट आहे 0 to 1 याला कन्वर्ट करायचं 0 to इन्फिनिटीमध्ये. तर आधी त्याच्यावर फोकस करू आपण, आणि सर्वात आधी आपण या क्वेश्चनला थोडंसं सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करायसाठी ही टर्म सेपरेट आणि ही टर्म सेपरेट करू. सपोज आपल्याकडे क्वेश्चन आहे, आता टेकिंग RHS आपण घेतला आहे इंटिग्रल 0 to 1 x टू दी पॉवर m-1 डिवायडेड बाय 1 प्लस x टू दी पॉवर m प्लस n dx, आणि याला सेपरेट केलं अगेन 0 to 1 x to the power n-1 and 1 plus x to the power n plus n dx. ठीक आहे, ते आपल्याकडे आपण क्वेश्चन दिला. आता आपण दोघांना तर सॉल्व करणार नाही, कारण की आपली लिमिट चेंज करायला जर आपण दोन्ही लिमिट चेंज केली, सपोज मी याला चेंज केलं, चेंज कसं करणार ते सांगतो मी. जर आपण याला चेंज केलं तर ही लिमिट 0 आणि 1च्या मध्ये राहणार नाही, कुठेतरी दूर जाईल. तर मग 0 आणि 1च्या समोर आपण गेलो, पण आपलं लिमिट 0 पासून इन्फिनिटी पाहिजे. 0 ते 1चा मनातला पोर्शन जो तो गॅप राहील, म्हणजे समजा आपल्याकडे ही नंबर लाईन असेल, तिथे 0 आहे, इथे 1 आहे आणि इथे कुठेतरी इन्फिनिटी आहे. जर आपण या लिमिटला, ही जी लिमिट आहे राईट साईडची, या इंटिग्रलला आपण 1 पासून समोर घेऊन गेलो आणि याला पण 1च्या समोर घेऊन गेलो, हा जो पोर्शन तो खाली राहील ना, हा पोर्शन खाली ठेवायचा नाही, म्हणून आपण या लेफ्ट हँड साईडच्या इंटिग्रलला काहीही टच करणार नाही, आपण फक्त राईट हँड साईडच्या इंटिग्रलला टच करणार. सपोज त्या इंटिग्रलला आपण काहीतरी नाव ठेवलं आहे I1. ठीक आहे, या इंटिग्रलला मी पहिल्या इंटिग्रलला म्हणतो सपोज दिस इज माय I. हा टोटल इंटिग्रेशन I होता, हा माझा I आहे आणि हा माझा आहे I1. आता आपण फक्त सॉल्व करू I1ला. सो सपोज I1 इज इक्वल्स टू इंटिग्रल 0 to 1 x to the power n-1 1 plus x to the power m plus n dx. आता लिमिट चेंज करायची आहे, कुठे, अप टू इन्फिनिटी. कुठल्या व्हॅल्यूचा इन्फिनिटी केव्हा भेटतो, जेव्हा आपण कुठल्या नंबरला एक्सने डिवाइड करतो. आता ही जी लिमिटची व्हॅल्यू आहे ही आपली आहे एक्सची व्हॅल्यू. तर जर आपण एक्सचा रेशो घेतला, म्हणजे 1/x केला, तर 1/0 होईल, आणि 1/0 म्हणजे काय झालं, 1 to इन्फिनिटी. सो बेसिकली इन्फिनिटीसाठी जायला आपल्याला काय करायचं, एक्सची व्हॅल्यू रेशोमध्ये घ्यायची. सो वी विल पुट x इज इक्वल्स टू 1/t, किंवा आपण त्याला म्हणू शकतो t इज इक्वल्स टू 1/x. जशी आपण ही लिमिट पुट केली तर आपल्याला लिमिट चेंज करावं लागेल. सो व्हेन x इज इक्वल्स टू 0, तर t काय होणार, 1/0 विच इज ऑल्सो इक्वल्स टू इन्फिनिटी, अँड व्हेन x इज इक्वल्स टू 1 तर t इज ऑल्सो 1/1 इक्वल्स टू 1. तर आता आपल्याकडे दोन लिमिट भेटल्या. x 0 असेल तर आपली t ची व्हॅल्यू झाली इन्फायनाईट, जेव्हा x 1 असेल तेव्हा t ची व्हॅल्यू झाली 1. ओके, लिमिट चेंज झाली कुठून कुठपर्यंत, 1 पासून इन्फिनिटी. तर आपल्या इक्वेशनमध्ये इन्फिनिटी तर आलेलं आहे. आता राहिली गोष्ट फंक्शनला चेंज करायची. फंक्शनमध्ये dx आहे, तर ऑब्वियस आहे आपलं काम काय, dx एक्सला चेंज करायचं आहे dxमध्ये. तर पुट करा आपण एक्सची व्हॅल्यू, याला डिफरन्शिएट करा, या गोष्टीला आपण डिफरन्शिएट करू, कारण आपल्याला dx पाहिजे. सो डिफरन्शिएटिंग आपल्याला काय भेटलं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx.
आणि 1/tचा डेरिव्हेटिव्ह -1/t². तर हा कुठून आला? तर जर तुम्ही खालचा टी वर घेऊन गेला तर तुम्हाला काय भेटणार? टीचा पावर -1. जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो टीच्या रिस्पेक्टमध्ये तेव्हा काय -1 समोर आला आणि टीचा पावर आणखी एकने कमी झाला. सो -1चा पावर झाला -2. त्याला आपण काय लिहू शकतो? -1/t². ओके, आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आलेल्या आहेत. आता फक्त आपण काय करायचं? सबस्टिट्यूशन. चला इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूशन करूया. सो आपलं इक्वेशन जे होतं त्याला मी लेफ्ट साईडला लिहितो, नंतर सबस्टिट्यूट करतो. आपलं इंटिग्रेशन आहे I1 = इंटिग्रल 0 to 1, आधीचं इंटिग्रल सबस्टिट्यूशनच्या आधीचं, x⁻n−1 आणि 1 + x⁻m+n dx. आता मी इथे करणार आहे सबस्टिट्यूशन. तर आपलं चेंज काय होईल? फंक्शन टीमध्ये 0चं काय झालं होतं? इन्फिनिटी. 1चं काय राहिलं होतं? 1. एक्स काय होता आपला? आता 1/t होता. तर ही जी व्हॅल्यू झाली हे टीची झाली n-1 डिवायडेड बाय 1 + टीची व्हॅल्यू काय? 1/t, एक्सची व्हॅल्यू आणि m+n सोबत dxची व्हॅल्यू काय होती? -1/t² आणि dt. ठीक आहे, dt लिहायचं आहे. ओके, सो आता आपल्याकडे बघा किती सिम्पलचा क्वेश्चन आला. क्वेश्चन आपला झाला इन्फिनिटीपासून 1पर्यंत. ठीक आहे, हा मायनस साईन बाहेर काढली. आता हा टीचा पावर जो डिनॉमिनेटर असेल त्याला आपण वरती लिहू शकतो. तो वरचा पावर जो होता टीचा पावर n-1. हा आपण टीचा पावर डिवाइडमध्ये त्याला पण आपण निगेटिव्ह लिहू शकतो -2. ठीक आहे, हा आपला 1/tचा पावर आहे. एक सेकंड, लेट मी क्लिअर दिस. हा जो टीचा पावर आहे आपला, हा टीचा पावर डिवाइडमध्ये आहे. जेव्हा तो वरती जाईल तो काय होणार? निगेटिव्ह. सो टीचा पावर -n-1 आणि हा पण डिवाइडचा आहे. हा काय होणार? टीचा पावर -2. आता झाला dt आणखी व्हायचा आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. t × 1 झाला t + 1 आणि त्याचा पावर डिवाइडमध्ये आहे असलेला एक टी आणि याचा होल पावर आपल्याकडे अवेलेबल आहे m+n. आता जर आपण या क्वेश्चनमध्ये हा टी जर सेपरेट केला, हे सेपरेट टीला आपल्याला काय मिळतो? बघा, टीला जर आपण सेपरेट केलं तर, आणि ही मायनस साईन आपण यूज करायची जेव्हा पण इंटिग्रलच्या समोर मायनस साईन लागले असते आपण त्याच्या लिमिट एक्सचेंज करू शकतो निगेटिव्ह साईनच्या अगेन्स्टमध्ये. तर साईन एक्सचेंज केली तर माझी इंटिग्रल झालं 0 to ∞. टीचे पॉवर मल्टिप्लायमध्ये असेल तर त्याची काय होते? ॲडिशन. सो t⁻ हा झाला -n -+1 आणि हा प्लस झाला -2. ठीक आहे, dt अपॉन हा t+1 खाली तसाच राहिला, याचा पावर m+n आणि हा जो टी डिवाइडमध्ये होता हा टी आहे डिवाइडच्या डिवाइडमध्ये, तो शेवटी मल्टिप्लायला जातो वरती. तर मल्टिप्लायला आपल्याला भेटलेला आहे टीचा पावर m+n. दॅट्स इट. एवढंच आपल्याला करायचं होतं. याच्यासमोरचं क्वेश्चन एकदम इझी आहे. 1 to ∞ आपली लिमिट आहे. आता टीची जेवढी पावर आहे हे मल्टिप्लायला असल्यामुळे सगळ्याची ॲडिशन होईल. सो टीचा पावर हा -n +1 -2 किती होते? -1 होते. त्याच्यामध्ये +m+n. आता +m+n कसा आला? कारण की हे टी आपसात मल्टिप्लायमध्ये आहे. तर -1 + n कॅन्सल. इथे आहे dt आणि टीचा पावर झाला t+1चा पावर m+n. दॅट्स इट. सो दिस इज ऑल्सो इक्वल्स टू 1 to ∞. टीचा पावर किती बाकी आहे? m आणि -1 डिवायडेड बाय 1 + t⁻m+n dt. राईट, m+n dt. आता बघा, बाय चेंजिंग व्हेरिएबल आपण इक्वेशन कधीही चेंज करत नाही. जर मी चेंजिंग व्हेरिएबल केलं, सपोज काय चेंज केलं व्हेरिएबलमध्ये? फक्त टीच्या ठिकाणी व्हेरिएबल चेंज केला x, तर आपलं इक्वेशन कधीही चेंज होणार नाही, व्हॅल्यू चेंज होणार नाही. तर माझा जो I1 आहे त्याला मी लिहू शकतो 1 to ∞ x⁻m−1 आणि 1 + x⁻m+n dx. ठीक आहे,
आता बघा आपल्याला टोटल इंटिग्रल काय होतं, आपलं टोटल इंटिग्रल आय इज इक्वल्स टू आय प्लस I1 होतं, राईट. आयची व्हॅल्यू काय होती 0 to 1 एक्सचा पॉवर m-1 अपॉन 1 प्लस एक्स त्याचा पॉवर m प्लस n dx. आणि आता आपण I1 काय सबस्टिट्यूट केलेला आहे, इंटिग्रल 1 to इन्फिनिटी एक्सचा पॉवर m-1 खाली 1 प्लस एक्स त्याचा पॉवर m प्लस n dx. बघा किती सोपी गोष्ट आहे की जर माझ्याकडे एखादी ग्राफ असेल, हा असं काहीतरी चालला आहे, ठीक आहे. हा याचं इंटिग्रेशन स्टार्टिंगली 0 पासून 1 पर्यंत आपण काहीतरी घेतलेला आहे एरिया, आणि उरलेला जो इंटिग्रेशन आहे हा समोरचा एरिया कुठून 1 पासून इन्फानाईटपर्यंत, आणि हा 0 to 1 पर्यंत. तर ॲक्च्युली आपण काय केलं, बेसिकली टोटल इंटिग्रेशन एरिया घेतला कुठला 0 पासून इन्फानाईटपर्यंत. तर मी या वरच्या इक्वेशनला काय लिहू शकतो, जे आपलं इक्वेशन आहे याला मी लिहू शकतो आय इज इक्वल्स टू इंटिग्रल कुठून 0 to इन्फानाईट एक्सचा पॉवर m-1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स त्याचा पॉवर m प्लस n dx. आणि हाच आपला फॉर्म्युला आपण लिहू शकतो बीटा ऑफ m, n. सो हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, हेच आपण लिहू शकतो, इट इज हेन्स प्रूव्ड.